नमस्कार. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते ते वाचून माझ्या मनात एकच प्रश्न येतोय. जो वरवर पाहता खूप विचित्र आहे, ज्यांनी सगळं काही बनवलं त्यालाच ते वारसा हक्काने मिळवण्याची गरज का पडावी? म्हणजे जो मालक आहे तोच वारस कसा बनू शकतो? हाच तो प्रश्न आहे. आणि हा प्रश्न या सगळ्या धर्मशास्त्रीय विश्लेषणाचा अगदी केंद्रस्थानी आहे. हे एक मोठं कोडं आहे आणि आपल्याकडच्या स्रोतांमध्ये म्हणजे काही स्तोत्र आणि शुभवर्तमानातील विश्लेषण आहे, त्यात त्याचे धागेदोरे लपलेले आहेत. बरोबर. आणि आज आपण तेच धागेदोरे एक एक करून उलगडणार आहोत. येशूचं देवपित्यासोबतचं नातं, त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान, आणि या सगळ्याचा सृष्टीच्या निर्मितीच्या मोठ्या योजनेशी काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, चला तर मग. चला, तर मग या कोड्याच्या पहिल्या भागाकडे वळूया. स्रोतांमधली पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशूची संपूर्ण आज्ञाधारकता. हो, आणि हे लगेचच एका विरोधाभासाकडे घेऊन जातं. योहानच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, जोपर्यंत पुत्र पित्याला काही करताना पाहत नाही तोपर्यंत तो स्वतः काहीही करू शकत नाही. तो स्वतःच्या इच्छेने काहीच करत नाही. एक मिनिट, पण स्वतःच्या इच्छेने काहीही न करणं हे तर कमजोरीचं लक्षण वाटतं. यातून अधिकार कसा मिळतो? म्हणजे आपण तर मानतो की जो स्वतःचे निर्णय घेतो तो शक्तिशाली असतो. इथे तर नेमकं उलटं सांगितलं जातंय. अगदी बरोबर. आणि इथेच या विचाराचं वेगळेपण आहे बरं का. ह्या स्रोतांनुसार ही कमजोरी नाही, तर नीतिमत्वाचा आणि अधिकाराचा पाया आहे. याचा अर्थ असा की येशूची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द हा पित्याच्या इच्छेचं म्हणजे अंतिम सत्याचं, न्यायाचं अचूक प्रतिबिंब आहे. त्यात स्वतःच्या स्वार्थाचा किंवा अहंकाराचा लवलेशही नाही. तो स्वतःसाठी गौरव नाही शोधत. तो त्याला पाठवणाऱ्या पित्यासाठी शोधतो. म्हणजे हे असं आहे का जसं एखादं अत्यंत अचूक वैज्ञानिक उपकरण असतं जे स्वतःच्या मर्जीने काहीच करत नाही, पण म्हणूनच ते अचूक परिणाम देतं. त्याचं स्वतःचं मन नसणं हीच त्याची ताकद आहे. उत्तम उदाहरण आहे. अगदी तसंच. आणि यात संपूर्ण आज्ञाधारकतेमुळे त्याला सृष्टीवर अधिकार मिळतो. कारण तो स्वतः निसर्गाच्या सर्वोच्च नियमाचं पालन करतो, म्हणजे पित्याच्या इच्छेचं. त्यामुळे जेव्हा तो सृष्टीला आज्ञा देतो, जसं की वादळाला शांत होण्यास सांगणे. हो, किंवा मृताला उठवणे, तेव्हा सृष्टी त्याची आज्ञा आनंदाने पाळते. कारण ती आज्ञा त्याची वैयक्तिक नाही, ती निर्मातेचीच आज्ञा असते. वा. तर या स्रोतांनुसार खरा अधिकार गाजवण्याआधी संपूर्णपणे अधीन राहावं लागतं. स्वतःच्या इच्छेचा त्याग करणं हीच सर्वात मोठी शक्ती ठरते. हा विचारच किती वेगळा आहे. पण ठीक आहे, म्हणजे आज्ञाधारकतेतून अधिकार मिळाला. पण मग मृत्यूचं काय? मृत्यू तर अधिकाराचा अंत असतो की नाही? पण ह्या स्रोतांमध्ये त्याबद्दलही काहीतरी धक्कादायक म्हटलेलं आहे, नाही का? हो, आणि हा या कोड्यातला दुसरा आणि कदाचित सर्वात गोंधळात टाकणारा भाग आहे. सामान्यतः मृत्यू हा पराभव मानला जातो, पण स्रोतांनुसार येशूचा मृत्यू त्याचा पराभव नव्हता, तर त्याच्या अधिकाराचं सर्वोच्च प्रदर्शन होतं. हे कसं शक्य आहे? मृत्यू म्हणजे तर जीवनाचा अंत. कारण त्याने आपलं जीवन कोणाला हिसकावून घेऊ दिलं नाही. योहानमध्ये तो स्पष्ट म्हणतो, माझे प्राण देण्याचा मला अधिकार आहे आणि ते पुन्हा घेण्याचाही मला अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्याकडून मिळाली आहे. याचा अर्थ त्याने मृत्यू स्वेच्छेने स्वीकारला. हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय, पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून सैतानाने त्याला मारलं नाही तर त्याने स्वतः मृत्यू स्वीकारला. यात नक्की काय फरक पडतो? परिणाम तर तोच झाला, त्याचा मृत्यू झाला. फरक खूप मोठा आहे. जर सैतानाने त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध मारलं असतं तर येशू एक बळी ठरला असता, बरोबर. पण त्याने स्वतःच्या अधिकाराने मृत्यूला परवानगी दिली. याचा अर्थ असा की सैतानसुद्धा त्याच्या परवानगीशिवाय त्याला स्पर्श करू शकत नव्हता. ही घटना म्हणजे अधिकाराचा हस्तांतरण नव्हतं, तर अधिकाराचा वापर होता. त्याने मृत्यूच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवलं. तो बळी नव्हता, तर स्वतःच्या मृत्यूचा संचालक होता. म्हणजे त्याने परिस्थितीला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही, तर परिस्थितीचा वापर आपल्या मोठ्या योजनेसाठी केला. पण इथे एक मोठा तार्किक प्रश्न उभा राहतो. स्रोतांमध्येच म्हटलंय की मृत्यू हे पापाचं फळ किंवा वेतन आहे. मग एक निष्पाप व्यक्ती मरूच कशी शकते? हे तर देवाच्याच नियमांच्या विरुद्ध झालं. आणि हाच मुद्दा त्याच्या पुनरुत्थानाची खिल्ली आहे. याचं उत्तर एका धर्मशास्त्रीय युक्तिवादात दडलंय. मृत्यूला इथे एका शक्तीप्रमाणे पाहिलं गेलंय, जी केवळ पाप करणाऱ्याला जखडून ठेवू शकते. पण येशू निष्पाप असल्यामुळे मृत्यू त्याला धरून ठेवू शकला नाही.
म्हणजे मृत्यू म्हणजे एखाद्या चुंबकीय शक्तीसारखा आहे जो फक्त पापाच्या धातूला चिकटतो आणि येशूमध्ये ते पापाचं धातू नसल्यामुळे ती शक्ती त्याच्यावर कामच करू शकली नाही. अगदी अचूक. तुम्ही खूप सोपं करून सांगितलं. म्हणूनच प्रेषितांची कृत्य या पुस्तकात म्हटलं आहे की मृत्यू त्याला ताब्यात ठेवू शकला नाही. तो मृत्यूच्या प्रदेशात गेला, पण मृत्यू त्याला कैद करू शकला नाही. त्याने इतरांची पापे स्वतःवर घेतली होती, पण त्याने स्वतः कधी पाप केलं नाही. म्हणूनच त्याचं पुनरुत्थान ते त्याच्या निष्पाप असण्याचा अंतिम आणि निर्विवाद प्रमाण आहे. जर त्याने एकही पाप केलं असतं तर मृत्यूने त्याला कायमचं आपल्या ताब्यात ठेवलं असतं. पण त्यांनी मृत्यू तर अनुभवलाच. मग नक्की काय झालं? स्रोतांमध्ये मृत्यूच्या प्रकारांबद्ध काहीतरी उल्लेख आहे असं वाटतं. हो, आणि हा मुद्दा समजून घेणं महत्वाचं आहे. स्रोतांनुसार मृत्यूचे 2 प्रकार आहेत. पहिला मृत्यू आणि दुसरा मृत्यू. पहिला मृत्यू म्हणजे देवापासून तात्पुरतं वेगळं होणं आणि शारीरिक मृत्यू. दुसरा मृत्यू म्हणजे देवापासून कायमचं वेगळं होणं, ज्याला अग्नीचा सरोवर असंही म्हटलंय. हो. येशूने मानवासाठी पहिला मृत्यू स्वीकारला. तो देवापासून वेगळा झाला आणि शारीरिकरित्या मरण पावला. 1 मिनिट थांबा. पहिला मृत्यू आणि दुसरा मृत्यू यात नेमका काय फरक आहे आणि हे समजून घेणं इतकं महत्वाचं काय? हा फरक खूप महत्वाचा आहे. कारण जो येशूवर विश्वास ठेवतो तो शारीरिकरित्या मरेल, म्हणजे पहिला मृत्यू अनुभवेल, पण तो दुसऱ्या मृत्यूला सामोरा जाणार नाही, म्हणजे देवापासूनच्या कायमच्या विरहाला. म्हणूनच या स्रोतांमध्ये विश्वासणाऱ्यांच्या शारीरिक मृत्यूला अनेकदा झोप असं म्हटलं आहे, कारण तो एक तात्पुरता टप्पा आहे. खरा मृत्यू म्हणजे देवापासून कायमचं विभक्त होणे. अगदी. येशूने पहिला मृत्यू स्वीकारून लोकांना दुसऱ्या मृत्यूपासून वाचवलं असं हे धर्मशास्त्र सांगतं. ठीक आहे, आता हे स्पष्ट झालं. येशूने हे सर्व केलं. पण हे सगळं करण्याची गरजच का पडली? म्हणजे मुळात माणसाला एवढ्या कमकुवत स्वरूपात का बनवलं गेलं की त्याला वाचवण्यासाठी एवढं मोठं दिव्य करावं लागलं? या स्रोतांमध्ये या वैश्विक योजनेबद्दल काही सांगितलंय का? हो, आणि ही संकल्पना आपल्याला या कोड्याच्या अगदी मुळाशी घेऊन जाते. या स्रोतांनुसार देवाने आदामला मातीसारख्या कमकुवत घटकापासून निर्माण करण्यामागे एक खास आणि वैश्विक उद्देश होता. तो काय होता? तो उद्देश होता देवाच्या आज्ञांची सत्यता आणि न्यायता सिद्ध करणे. सैतानाचा सुरुवातीपासून असा दावा आहे की देवाच्या आज्ञा, विशेषतः प्रीतीची आज्ञा, पाळणं अशक्य आहे. त्या अव्यवहार्य आहेत. देवाने माणसाला एका कमकुवत, शापित आणि वासनांनी भरलेल्या मातीच्या शरीरात निर्माण करून सैतानाला आव्हान दिलं. देव हे सिद्ध करू इच्छित होता की अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मनुष्य देवाच्या मदतीने त्याच्या आज्ञा पाळू शकतो. म्हणजे आपण सगळे एका वैश्विक कोर्टरूम ड्रामाचा भाग आहोत आणि मानवाचं अस्तित्व हे सैतानाला खोटं ठरवण्यासाठी आहे. ही तर खूपच मोठी आणि धक्कादायक कल्पना आहे. हे विश्लेषण तर असंच सांगतं. जेव्हा मनुष्य देवावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा सैतान खोटा ठरतो आणि यातून देवदूतांसारख्या नीतिमान प्राण्यांची स्वतंत्र इच्छा पूर्ण होते. त्यांना हे पटतं की देवाच्या आज्ञा केवळ न्यायच नाहीत तर त्या पाळण्यायोग्य आहेत आणि त्यातूनच खरं जीवन मिळतं. आणि हे लक्षात घ्या, ही काही देवदूतांच्या पतनानंतरची दुसरी योजना किंवा प्लॅन बी नव्हता. अच्छा. स्रोतांनुसार आदाम आणि वधस्तंभ यांची योजना सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच केली गेली होती. अविश्वसनीय. आता हे सगळे तुकडे एकत्र जोडायला हवेत. आपण आज्ञाधारकता, मृत्यूवरील अधिकार आणि मानवाच्या निर्मितीचा उद्देश पाहिला. पण या सगळ्याचा आपल्या मूळ प्रश्नाशी संबंध कसा लागतो की जो निर्माता आहे त्याला वारसा मिळवण्याची गरज का पडली? सगळं काही तर आधीच कसं होतं ना. बरोबर. आणि इथेच आपण या चर्चेतल्या सर्वात गहन संकल्पनेपर्यंत पोहोचतो. देव म्हणून, त्रय्यातील दुसरा देव म्हणून ज्याने काळ आणि अवकाश निर्माण केले, त्या अर्थी सर्व काही त्याचेच आहे. पण त्याने एक अविश्वसनीय गोष्ट केली. त्याने स्वतःला रिकामे केले. स्वतःला रिकामं करणं म्हणजे नक्की काय? म्हणजे त्यांनी आपल्या दैवी शक्ती सोडून दिल्या होत्या का? की ते फक्त वापरत नव्हते? हे समजून घेणं महत्वाचं वाटतंय. खूप छान प्रश्न आहे. रिकामं करणं म्हणजे दैवी शक्ती सोडून देणं नव्हे, तर आपल्या दैवी अधिकारांचा आणि हक्कांचा वापर न करण्याचा निर्णय घेणं. त्यांनी एका प्राण्याचे म्हणजे मानवाचे रूप धारण केले. तो स्वतःच्याच निर्मितीच्या नियमांमध्ये आणि व्यवस्थेमध्ये एक घटक म्हणून सामील झाला. त्याने कोणताही शॉर्टकट घेतला नाही. हे असं आहे का जसं की एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकाने स्वतःची ओळख लपवून
एक सामान्य कर्मचारी म्हणून नोकरी करावी, फक्त हे सिद्ध करण्यासाठी की कंपनीचे नियम योग्य आणि पाळण्यासारखे आहेत. आणि मग त्याच्या कामगिरीमुळे, त्याच्या सचोटीमुळे त्यालाच संचालक मंडळाने कंपनीचा CEO म्हणून नेमलं जावं, जरी ती कंपनी मुळात त्याचीच असली तरी. अगदी बरोबर. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मांडलंय. यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. देव म्हणून सर्व काही त्याचेच होते, पण मानव म्हणून त्या व्यवस्थेच्या आत राहून त्याने तो अधिकार कायदेशीररित्या आणि नैतिकरित्या कमावला. त्याने आज्ञाधारकतेने आणि निस्वार्थ त्यागाने हे सिद्ध केलं की तो राज्य करण्यास सर्वोत्तम आणि योग्य आहे. आणि वधस्तंभ ही ती घटना आहे जी या वारशाची अधिकृतपणे पुष्टी करते. नेमका तोच मुद्दा आहे. वधस्तंभ हे त्याचं अपॉइंटमेंट लेटर होतं बरं का, जे संपूर्ण सृष्टीसमोर वाचलं गेलं. या घटनेतून देवाचे प्रेम आणि न्याय अशा प्रकारे प्रकट झाला, जो देवदूत आणि मानव म्हणजे संपूर्ण सृष्टी समजू शकली. यानंतर जेव्हा तो पाप्यांचा न्याय करतो तेव्हा तो जुलमी वाटत नाही, तर नीतिमान वाटतो. अगदी, कारण त्याने स्वतः पापाची शिक्षा भोगली आहे. अशा प्रकारे तो सृष्टीच्या संमतीने आणि समजुतीने तिचा स्वामी बनतो. तो फक्त अधिकाराने मालक नाही, तर नैतिकतेने आणि त्यागाने मिळवलेला वारस बनतो. तर आजची चर्चा अविश्वसनीय होती. अधिकार मिळवण्यासाठी आधी अधीन व्हावं लागतं, मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी तो स्वीकारावा लागतो, आणि विश्वासा मालक होण्यासाठी आधी त्याचा सेवक बनावा लागतो. हे सगळे विरोधाभास खरं तर ह्या स्रोतांच्या केंद्रस्थानी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्माता असूनही त्याने एका प्राण्याचं रूप धारण केलं आणि वधस्तंभाद्वारे अधिकृतपणे आणि नैतिकरित्या सृष्टीचा वारसा मिळवला. त्याने फक्त सांगितलं नाही की तो राजा आहे, तर त्याने दाखवून दिलं की तो राजा का आहे. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात राहतो. स्रोतांनुसार जेव्हा देवाच्या आज्ञांची सत्यता पूर्णपणे सिद्ध होते आणि पापाचा अंतिम न्याय होतो, तेव्हा सृष्टीची निर्मिती पूर्ण होते. याचा अर्थ असा होतो की आपण ज्या विश्वात राहतो ते सध्या एका अपूर्ण अवस्थेत आहे, जणू काही एका वैश्विक परीक्षेतून जात आहे. मग अशा सृष्टीमध्ये जगण्याचा जी अजूनही स्वतःच्या पूर्णत्वाची आणि अंतिम स्वरूपाची वाट पाहत आहे, नेमका अर्थ काय? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.